जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महत्त्वाचं जे काही शिक्षक भरती महत्त्वाची जी 2022 संदर्भात बघा, जी शिक्षक भरती सध्या झाली होती किंवा जी सध्या बघा सुरू आहे, टेट 2 मधली जी शिक्षक भरती आहे, तर त्याच्यामध्ये बघा ज्या सध्या टी जे फ्रॉड संदर्भात जी संकल्पना होती किंवा टी फ्रॉड जी सध्या बघा लिस्ट जाहीर केली होती, तर त्या लिस्टमधील काही उमेदवार सध्या जे काही 2022च्या टेट परीक्षेमध्ये सध्या बघा त्यांची निवड ही त्या ठिकाणी झाली होती. आणि अशा उमेदवारांना सध्या ते टीमध्ये फ्रॉड लिस्टमध्ये जरी त्यांचं नाव असलं तरी त्यांनी बघा जी महत्त्वाची सीटेट परीक्षा आहे, तर ती सीटेट परीक्षा सध्या ते उत्तीर्ण झाले होते. म्हणजे ह्या ठिकाणी केंद्राची जी काही टीचर संदर्भात सीटेट परीक्षा बघा उत्तीर्ण झाले होते आणि त्याच्या आधारावर संपूर्ण जे काही टेट 2 मध्ये जी 2022ची टेट झाली होती, तर त्या टेट 2 मध्ये सध्या बघा त्यांनी विशिष्ट प्रकारचे जे काही प्रावीण्यासहित गुण मिळवून सध्या जे काही मेरिट लिस्टमध्ये किंवा जे त्यांचे शिफारस येण्यामध्ये त्यांचं बघा पात्रता त्या ठिकाणी निर्माण झाली आणि संबंधित जे उमेदवार आहे तर ते उमेदवारांना सध्या बघा मेरिटमध्ये त्या ठिकाणी आले होते. परंतु जे काही टी फ्रॉड लिस्टमधील जो काही महत्त्वाचा या ठिकाणी बघा त्याच्यामधले वेगवेगळे त्या ठिकाणी यादी होती. त्या यादीमध्ये जवळपास जे काही 2 प्रकारच्या याद्या होत्या टी फ्रॉडच्या, तर त्या यादीमध्ये जवळपास त्या ठिकाणी 2019 मध्ये बघा महत्त्वाचं या ठिकाणी टी फ्रॉड प्रकरण त्या ठिकाणी बाहेर आलं होतं. आणि त्या यादीमध्ये आणि जी काही टेट 2022 मध्ये जी यादी लागली होती निवड यादी, तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तेव्हा व्हेरीफाय झालं, क्रॉस व्हेरीफाय झालं, तर त्याच्यानुसार महत्त्वाचं आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि जे काही शिक्षण विभागाच्या वतीने महत्त्वाचं पत्र सध्या बघा काढण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये जे फ्रॉड लिस्टमध्ये सध्या उमेदवार होते आणि असे उमेदवार सध्या टेट 22 मध्ये सिलेक्ट झाले असेल, तर अशा उमेदवारांना अंतिम जे काही चरित्र पडताळणी आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे संपूर्ण जी प्रक्रिया आहे, समुपदेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चरित्र पडताळणी संदर्भात, तर ते चरित्र पडताळणी ज्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी बघा पूर्ण होईल त्यांनाच त्या ठिकाणी नियुक्ती जो असेल अंतिम आदेश त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा संदर्भात महत्त्वाचं पत्र सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि शिक्षण विभागाच्या वतीने मंत्रालय स्तरावरनं काढण्यात आलं होतं. तर जे सध्या उमेदवार टी फ्रॉड लिस्टमध्ये सध्या होते, तर त्या उमेदवारांचं त्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं जे काही चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट आहे, तर ते सध्या बघा मिळालं नव्हतं, कारण ते टी फ्रॉड लिस्टमध्ये सध्या त्यांचं नाव होतं. मग संपूर्ण जे काही उमेदवार होते टी फ्रॉड लिस्टमधले जे उमेदवार सध्या सीटेट परीक्षा उत्तीर्ण होते, तर असे उमेदवारांनी सध्या बघा माननीय न्यायालयामध्ये सध्या धाव घेतली आणि त्या न्यायालयामध्ये सध्या त्यांचा जो काही ग्रुप त्या ठिकाणी तयार झाला टी ग्रुप, तर ह्या ठिकाणी जे काही रिट पिटिशन सध्या बघा जे बॉम्बे बेंच औरंगाबाद या ठिकाणी सध्या त्यांचं जे काही रिट पिटिशन आहे, तर ती सध्या दाखल झाली होती. आणि त्या रिट पिटिशनमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आलेलं आहे, तर ते स्टेटमेंट म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता ही ती पिटिशन आहे, संपूर्ण जो काही रिपोर्ट आहे, तर तो रिपोर्ट या ठिकाणी सध्या देण्यात आला आहे. तर महत्त्वाचं जे काही कोर्टाने सध्या बघा या ठिकाणी सरकारला या ठिकाणी आदेश दिलेला आहे की जे शिक्षक भरतीतील जवळपास 7,000 उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी द्या, अशा संदर्भात इथे महत्त्वाचं जे काही हायकोर्टाला आदेश या ठिकाणी देण्यात आला आहे. तर ही जी न्यूज आहे, तर ती न्यूज बघा सामना वृत्तपत्र आहे, तर त्याच्या हवाल्याने सध्या आलेली आहे. आणि त्या संदर्भात या ठिकाणी जी काही पिटिशन आहे, तर त्या संदर्भात बघा ऑर्डर देखील आहे आपल्याकडे. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स आहे, तर ती सध्या बघा देण्यात आली आहे. तर एकंदरीत ह्याच्यात काय म्हटलेलं आहे, तर ते सविस्तर बघूया. तर ह्याच्यात बघा जे जवळपास 7,000 उमेदवारांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या, अशा संदर्भात इथं हेडिंग आहे. तर ह्याच्यामधले जो काही सविस्तर आहे, तर ते बघूया. का दिनांक या ठिकाणी बघा मुंबईचं हे वृत्तपत्र आहे, तर 19-20 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा, थोडंसं या ठिकाणी झूम करूया. ह्याच्यात बघा 19-20 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर 2022च्या शिक्षक भरतीतील 7,000हून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या मिंदे सरकारला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. चारित्र्य प्रमाणपत्राच्या अटीवरून उमेदवाराच्या नोकरीचा मार्ग रोखू नका. संभाजीनगर खंडपीठाच्या गेल्या वर्षी आदेशाला अनुसरून त्यांना तातडीने कायमस्वरूपी नोकरी द्या, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिलेले आहे. म्हणजे जे 2019-20 मध्ये टी फ्रॉडमध्ये बघा जे सध्या शिक्षक
पात्रता परीक्षेमध्ये TET मध्ये ह्या ठिकाणी गैरप्रकार केल्याप्रकरणी त्या अनुषंगाने 19-20च्या यादीमध्ये सध्या नाव होतं आणि त्या अनुषंगाने जवळपास ह्या ठिकाणी जो काही आकडेवारी इथं देण्यात आली ते जवळपास 7,000 एवढे उमेदवारांचं ह्या ठिकाणी पुन्हा 2022च्या ज्या धर्तीवर जी काही परीक्षा झाली होती तर त्या परीक्षेमध्ये बघा सिलेक्शन झालेलं आहे टेट परीक्षेमध्ये आणि त्यांना जे काही पुढील जी कार्यवाही असेल तर ते आदेश देण्यासंदर्भात बघा इथे म्हटलेलं आहे। तसंच बघा 2019-20 मध्ये TET परीक्षेतील गैरप्रकार झाला त्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीतील उमेदवारांना नोकरीत रुजू होण्याआधी पोलीस ठाण्यातून ह्या ठिकाणी बघा चारित्र्य प्रमाणपत्र आणण्याची अट घालण्यात आली होती, कारण हे सगळ्यांना देण्यात म्हणजे ह्या ठिकाणी द्यायला पडतं चारित्र्य पडताळणी संदर्भात। आणि या संदर्भात बघा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी परिपत्रक काढले। त्यानंतर बघा त्या पाठोपाठ या ठिकाणी पुणे येथील शिक्षण आयुक्तांनी देखील परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या। आयुक्तांच्या त्या परिपत्रकामुळे बघा राज्यभरातील जवळपास 7,000हून अधिक उमेदवार शिक्षक भरतीतून थेट बाहेर फेकले गेले होते। म्हणजे या परिपत्रकानुसार ज्यांची निवड झाली आहे तर त्यांचा बघा महत्त्वाचं जी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असतं तर हे प्रत्येक कोणत्याही तुम्ही पोस्टमध्ये तुम्ही जा, कोणतीही पोस्ट काढा कोणत्याही भरतीमध्ये तर संपूर्ण या ठिकाणी बघा लास्टमध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आपल्याला सादर करायला पडतं। त्याच्यामध्ये आपल्यावरती जे काही कोणी गुन्हा नोंद आहे का, केस आहे का त्या संदर्भात संपूर्ण काही डिटेल्स असते तर ते एकंदरीत चारित्र्य प्रमाणपत्रावरती सध्या त्याच्यावरती आपल्याला मिळत असतं। तर अशी जी काही जाचक अट होती तर त्या संदर्भात माननीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि महत्त्वाच्या मंत्रालयीन वतीने जे काही पत्र होतं चारित्र्य पडताळणीचं ते काढण्यात आलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने जवळपास 7,000हून अधिक उमेदवार शिक्षक भरतीतून बाहेर फेकले गेले होते। कारण हे जे 7,000 उमेदवार आहे जवळपास हे जे आहे तर ते TET फ्रॉड लिस्टमध्ये ह्यांचं नाव असल्यामुळे त्यानंतर पुढे काय घडलं तर ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे नोकरीवर जे काही गदा पुणे शिक्षण आयुक्ताच्या परिपत्रकाविरोधात मुंबई पुण्यासह बघा कोल्हापूर असेल, बुलढाणा असेल, नंदुरबार असेल, नगर जिल्हा असेल आदी विविध जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुमित काटे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी निर्णय दिला आहे आणि चारित्र्य प्रमाणपत्राच्या अटीवरून या ठिकाणी बघा उमेदवाराची नोकरी रोखू नका, त्यांना तातडीने शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत घ्या असे आदेश खंडपीठाने या ठिकाणी बघा देण्यात आले आहे। म्हणजे जे काही चारित्र्य प्रमाणपत्राच्या अटीवरून या ठिकाणी उमेदवारांना जे काही नोकरीपासून रोखून ठेवलं होतं तर ते रोखू नका आणि त्यांना संबंधित जे काही आदेश असेल तर ते आदेश सध्या बघा सेवेत घ्या अशा संदर्भात खंडपीठाने या ठिकाणी देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये नेमका युक्तिवाद काय झाला होता तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी बघा दाखवतो। तर त्या ठिकाणी जो युक्तिवाद झाला होता तर तो युक्तिवाद म्हणजे माननीय कोर्टामध्ये का 2022च्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये बघा उमेदवारांनी राज्य पातळीवरील TET मधून नव्हे तर केंद्रीय TET मधून अर्ज केला होता, त्यामुळे त्यांना शिक्षक भरतीसाठी नोंदणी करण्यास रोखणे चुकीचं आहे असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील जे आहे उदय वारंजीकर साहेब तर यांनी बघा याचिकाकर्त्यांतर्फे केला होता आणि राज्य सरकारच्या 2013च्या GR नुसार उमेदवारांना आधी नोकरीवर रुजू करून घेण्याची आणि पुढील 6 महिन्याच्या आत म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्याची तरतूद आहे आणि याकडे महत्त्वाचं या ठिकाणी वारंजीकर साहेब आहे तर यांनी लक्ष वेधले होते। म्हणजे एकंदरीत 2022च्या शिक्षक भरतीमध्ये जवळपास जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार TET ह्या ठिकाणी फ्रॉड लिस्टमध्ये तर होतेच, पण त्यांनी जे काही केंद्राची CTET परीक्षा ह्या ठिकाणी बघा उत्तीर्ण केली होती आणि त्याच्या बेसवर सध्या ह्या ठिकाणी जे काही टेट 2022च्या परीक्षेमध्ये अर्ज सादर केले होते आणि त्या अनुषंगाने इथं जे काही 2013च्या GR नुसार बघा एक GR आहे राज्य सरकारचा तर त्या GR मध्ये देखील जवळपास या ठिकाणी रुजू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सध्या सादर करायला पडतं अशा संदर्भात त्या ठिकाणी बघा उल्लेख आहे आणि त्या धर्तीवर सध्या तरी जो काही महत्त्वाचा या ठिकाणी आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा शिक्षक भरतीतील 7,000 उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीत घ्या अशा संदर्भात हायकोर्टाने सध्या सरकारला आदेश या ठिकाणी बघा देण्यात आला आहे। तर आता ह्याच्यामधले जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना या ठिकाणी बघा जे न्यायालयीन शिक्षक भरतीतील जवळपास 7,000हून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा देताना शिक्षकांना नैतिकचा डोस दिला।
शिक्षकांना समाजात आपले आदराचे स्थान असल्याने या ठिकाणी बघा भान ठेवावे. शिक्षकांनी नैतिकता पाळली पाहिजे, गैरप्रकारापासून दूर राहिले पाहिजे. आणि या ठिकाणी बघा शिक्षकच गैरप्रकार करू लागले तर त्यांच्यापासून विद्यार्थी काय आदर्श घेणार याचा गांभीर्याने विचार शिक्षकांनी करण्याची गरज आहे, असे मत देखील बघा खंडपीठाने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जो काही 7,000 शिक्षकांचा जो प्रश्न होता, जवळपास 7,000 प्लस, तर त्या संदर्भात बघा ह्यांना जे काही नियुक्ती प्रक्रिया असेल तर ती नियुक्ती प्रक्रिया जवळपास या ठिकाणी जे काही चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून सध्या बघा देण्यात येणार असल्यामुळे ह्या ठिकाणी जे महत्त्वाचं जे काही खंडपीठाने सध्या बघा हायकोर्टाच्या सरकारला सध्या आदेश देण्यात आला आहे. तर अशी जी काही संपूर्ण डिटेल्स होती तर ती डिटेल्स सध्या देण्यात आली आहे. तर जवळपास आता ह्याच्यामध्ये जो काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी होऊ शकते. हे जे 7,000 प्लस जे उमेदवार आहेत त्यांना बघा पुढील जो काही आदेश असेल, कारण हे 7,000 उमेदवार वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा असेल, मनपा असेल, त्यानंतर नपा असेल, खाजगी संस्था असेल, अशा ज्या वेगवेगळ्या बघा आस्थापनेमध्ये सध्या यांची नियुक्ती झालेली आहे. तर संबंधित उमेदवारांना देखील बघा पुढे जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही निश्चित ह्या ठिकाणी बघा होणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहू. तर संपूर्ण जो काही आदेश असेल तर तो आदेश बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.